नोव्हेंबर 2016 हा दिवस खरं तर आपण कोणीच कधी विसरणार नाही. 8 नोव्हेंबर 2016 हा असा एक दिवस आहे ज्या दिवशी आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदललेलं आहे. घडलं आहे काय, 8 तारखेला 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी टी व्ही स्क्रीन्सवर आले. त्यांनी एक मोठी घोषणा केली आणि या घोषणेमध्ये त्यांनी स्पष्ट केलं की 500 आणि 1000च्या नोटा यापुढे चलनातून बाद होणार आहेत. पडसाद काय उमटले. 8 नोव्हेंबर ते आजपर्यंत या सगळ्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. आजची आपली चर्चा याच मुद्द्यावर आहे. या नोटबंदीचे फायदे काय, तोटे काय, घडलं आहे काय, आपण कमावलं आहे काय आणि आपण गमावलं आहे काय, याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. हाय, मी विनायक. ओपन हाऊसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी आहे पुण्याच्या BMCCमध्ये. आपल्याबरोबर आहेत काही खास पाहुणे, आपल्याबरोबर काही केस स्टडीजसुद्धा आहेत. कारण गेल्या या काही दिवसांमध्ये मोदींनी 50 दिवस मागितले होते. मला माहीत नाही या 50 दिवसात काय नेमकं घडलं आहे, पण या 50 दिवसांमध्ये आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मेजर फरक झालेले आहेत. कोण ATMच्या बाहेर उभं होतं, कोणी बँकेच्या बाहेर उभं होतं. बँकेत जाऊनसुद्धा पैसे मिळत नव्हते, ATMच्या रांगेत उभे राहूनसुद्धा पैसे मिळत नव्हते. पण या 50 दिवसांमध्ये आपल्या आयुष्यातले जे काही फरक झालेले आहेत, घडलेले आहेत, बदल घडलेले आहेत, त्याबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. खुलून बोलूया, बिंदास बोलूया. काय नेमकं या डिमॉनिटायझेशननी आपल्यावर परिणाम घडलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी तुझ्यापासून सुरुवात करतो. मला सांग, काय घडलं या 50 दिवसात. व्यक्तिगत पातळीवर बोलायचं झालं तर नरेंद्र मोदींनी ज्या वेळेला हा निर्णय घेतला त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की महिन्याभरामध्ये सगळं स्थिरस्थावर होईल. पण आज 50 दिवस झालेले काही स्थिरस्थावर झालेलं नाही आहे. ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहीत आहे. मला असं वाटतं की ह्याचा सर्वात जास्त जर इम्पॅक्ट कोणावर जाणवत असेल तर ते सामान्यांवर आहे. मी ज्या लोकांसोबत काम करतो, कचरा वेचकांसोबत, अशी इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करणारे भारतामध्ये जवळपास 92% लोक आहेत, अशी अर्जुन सेनगुप्ता कमिटीचा रिपोर्ट आहे. या 92% वर्कफोर्सचा जो सगळा दररोजचा दैनंदिन व्यवहार रोखीमध्ये होत असतो, यांच्या संदर्भात पर्याय काय केलं पाहिजे या संदर्भातला विचार या सरकारने केलेला नाही पूर्वी, असं मला स्पष्टपणे जाणवतं आहे. या व्यतिरिक्त आज मी स्वतःसुद्धा, मला सगळ्या गोष्टी मी वापरतो, इंटरनेट बँकिंग असेल, डेबिट कार्ड असेल. आजही मला बँकवाले 1,500-2 हजाराच्या वर कॅश देत नाही आहे. नॅशनलाइज बँका म्हणतो मी कोऑपरेटिव्ह बँकांबद्दल बोलतच नाही. तर माझ्यासारख्याचं जर ही अवस्था असेल तर सामान्यांची त्याहून वाईट अवस्था, असं माझं म्हणणं आहे. मी तर ऐकलं होतं की सरकारने असं म्हटलं होतं की 2 महिन्यापूर्वीच हा निर्णय घेतला होता नोटबंदीचा. जर नोटबंदीचा जर घेतला तर त्याच्या आधी त्यांनी काहीतरी सोय करून ठेवायला पाहिजे होती. आता आमचं असं आहे की ओला सुका कचरा, जो सुका कचरा असतो जो आमचा, तो विकला. तो जो दुकानदार होता त्याच्याकडे तर पैसेच नाहीत. जर पैसेच नसेल तर आम्ही खाणार काय. तर म्हटलं की बाबा काहीतरी दे. तर ते म्हटले की ठीक आहे. मग देऊन त्यांनी दिली ती जी जुनी नोट, जे बाद केले चलनातून, ते सुद्धा घेतले. तर दुसऱ्याकडे आपण गेलो तर ते 500 रुपयाची नोट दिली तर त्याच्यातनं कमीत कमी 100 रुपये काढून तो आपला 400 रुपये देत होता. इतका त्रास झाला की म्हटलं आता पुढे काय करायचं. तर घरचे म्हणजे सुट्टे पैसे मिळायला मेजर प्रॉब्लेम आहे. हो, खूप 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 प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर आता 2000 रुपयाची नोट बाजारात आली. पण ती नोट जरी दुकानात जरी घेऊन गेलो आपण, एक साधारणतः जरी बाजार वगैरे म्हणजे तांदूळ, चहा वगैरे, दूध काहीतरी वगैरे आणायला, तर ती 2000ची नोट सुट्टी केला तो म्हणायचे कमीत कमी 500 रुपयाचा बाजार घ्यावा लागेल, त्याशिवाय सुट्ट्या मिळणार नाही. मग त्यानंतर आम्ही करायचं काय. ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत सर्व काही जे आहेत तर त्यांना हा सर्व त्रास सहन करावा लागलेला आहे. आणि जर पेन्शनर असेल, ज्येष्ठ नागरिक, तर त्यांना 2000चं लिमिट असल्यामुळे तर त्यांना जास्ती पैसे काढू शकत नाही आहेत. तर ज्येष्ठांना औषधांसाठी तर ते पैसे लागू शकतात आणि तरुणांनाही खर्च असतात, त्यामुळेही त्यांनाही रांगेत मोठ्या प्रमाणात उभं राहायला लागलेलं आहे. म्हणजे तू म्हणतोय की आपलेच पैसे आपल्याला काढता येत नाही आहेत, त्याच्यावरती लिमिट आहे आणि म्हणून प्रॉब्लेम झाले गेल्या 50 दिवसांमध्ये. हो, राईट. Yes. हेच फेस करावं लागलं. हो. आपण काही जनरल कमेंट्स घेऊया पहिल्या आणि त्याच्यानंतर चर्चेला सुरुवात करू. मला सांग, काय झालं 50 दिवसातला अनुभव कसा होता. कारण एक मेजर निर्णय, हा काही छोटा निर्णय नव्हता, पण या निर्णयानंतर आयुष्य बदललं. हो, खूप मोठ्या प्रमाणात आयुष्य बदलून गेलं. जी काही ब्लॅक मनी होती ती संपुष्टात येणार होती, पण ती पूर्णपणे नाहीशी होण्याच्या मार्गावर नरेंद्र मोदींनी जो निर्णय घेतला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे आणि तो आम्हाला मान्य आहे जवळजवळ. पण तुला वाटतं की हा जो काळा पैसा होता, हा जेवढा काळा पैसा होता तो सगळा बाहेर आला आणि आता याच्यानंतर
तर आपल्याकडे काळा पैसा उरणार नाही. नाही, पूर्ण प्रमाणात नाही बाहेर आला आहे तो, काही प्रमाणातच आला आहे, पण तो पूर्णपणे बाहेर आणण्यासाठी जे काही नागरिकांनी, लोकल नागरिकांनी जो काही त्रास झाला आहे ना, तो पण खूप असा अभिमानास्पद आहे. कारण त्यांनी स्वतः त्रास करून घेतला आणि सहन करण्याची पण कॅपॅसिटी ठेवली. त्यामुळे खूप असं छान वाटतंय की पूर्णपणे काहीतरी भारत बदलायच्या दृष्टीने काहीतरी वेगळं काहीतरी घडणार आहे म्हणून. ठीक आहे, तू म्हणतेस की त्रास झाला तोही आपल्याला कौतुकास्पद आहे. उन्हाचे चटके आणि नोटाचे चटके आज लोकांना बसतात आहेत, त्यात काही विषयच नाही आहे. कारण की मी एक शेतकऱ्याचा मुलगा, पहिली गोष्ट मी माझा अनुभव सांगेल. सोयाबीन गेला, कापूस गेला, टमाटा गेला, बटाटा गेला. कारण की याच पैशावर आम्ही या पुण्यामध्ये शिकायला राहतो. कारण की हा पैसा जो नसेल, आमच्या बापाच्या खिशात जर नोट 100ची 200ची असायची, 500ची असायची, आमची ऐपत 1000ची नोट ठेवायची किंवा 500ची नोट ठेवायची ऐपत आम्हा शेतकऱ्याच्या पोराची कधीच नव्हती. तुम्ही ह्या 500च्या नोटा अचानक बंद केल्या, ठीक आहे, हा निर्णय आम्ही म्हणू कौतुकास्पद आहे, चांगला आहे, काळा पैसा बाहेर काढायचा आहे. पण सगळ्याच लोकांकडे काळा पैसा आहे का याचा विचार त्यांनी कधी केला का? कारण की काळा पैसा सगळ्या लोकांकडे नाहीच. मग तुम्हाला काळा पैसाच बंद करायचा होता तर तुम्ही ते काळे पैशावालेच लोक पकडायचे, त्यांना त्रास. हा त्रास आम्हाला 55 दिवस झाले, 50 दिवस झाले लाईनला उभारलो. कालचा विषय, मला वडिलांनी काल 5,000 रुपये टाकले, परवा 5,000 रुपये टाकले. मी ATMवर काढण्यासाठी गेलो, मला माझ्या ट्युशनची फी द्यायची होती 3,000, मला टाकले अकाउंटवर 5,000. मी आता 2ची नोट काढली, 2.5 काढेल, 500 काढायला दुसरा दिवस माझा वाया जाणारच आहे आणि ATMला भली रांगच आहे. मग हा निर्णय कुठला बरोबर आहे आणि कुठला चुकी आहे? त्यांनी 500च्या नोटा तरी आहेत का सफिशियंट नाही आहेत, कुठे भेटत पण नाही आहेत. गेलो त्या थांबलो, त्या ओरिएंटल बँकच्या तिथं थांबलो, भली लाईन, कवर पण थांबा. आता आम्ही डॉमिनोज आणि पिझ्झा खाणारे लोक नाही, आम्ही वडापाव खाऊ 5वाला. तिथे गेल्यावरती त्यांच्याकडे कार्ड आहे, आमच्याकडे ते पण नाही. मग हा सगळा गोळच आहे. जेणेकरून तुम्हा लोकांकडे पैसा असेल तुम्ही हे करू शकता, पण माझ्या ग्रामीण भागातली परिस्थिती काय हे तुम्हाला आणखी माहीत नाही आहे. एकंदरीत जर जेव्हा हा निर्णय आला त्यानंतर सर्वांनाच एक सुखाची लहर होती की बाबा काहीतरी चांगलं होतं आहे. पण त्याचनंतर जसजसं चित्र क्लिअर होत गेलं त्यानंतर असं लक्षात आलं की होरपळला जातो तो सामान्य माणूस. कुठेही रांगेंमध्ये कुठला मोठा माणूस, कोण काळा पैसावाला कुठेही दिसला नाही. दुसरी गोष्ट अशी की देशाला एकदमच डिजिटल बनवण्याचं हे जे काही स्वप्न आहे, जो अट्टहास आहे, तो मुळातच चुकीचा आहे. स्वीडनसारखा देश जो 2020मध्ये डिमॉनिटायझेशन आणि हे सगळं म्हणजे डिजिटल होऊ पाहतोय, तो देश ज्याची लोकसंख्या इतकी कमी आहे, त्याने आत्ता लोकांना सांगणं चालू केलं की आम्ही डिजिटलकडे जातोय. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर जिथं तिथं पाहतो तिथं सामान्य माणूस भरडला जातोय. शेतकरी 20-20 लाख किलो टोमॅटो फेकून देत आहेत. 2-3 किलोवरती टोमॅटोचे भाव आलेले आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था, माझी स्वतःच्या, माझे वडील शेती करतात, तर दुधाचा जो काही आम्हाला म्हणजे एक इन्कम सोर्स होता, तर कोऑपरेटिव्ह सोसायटी 24,000 रुपये तुम्ही फक्त काढू देताय आठवड्याला. एका शेतकऱ्याचं 5,000चं बिल असतं. असे 4-5 शेतकरी फक्त तो दूधवाला कव्हर करू शकतो. इतकं कमी प्रमाणात पैसे, म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेत तर पैसेच नाही आहेत मुळात. लोक परत बँकांची जी कमतरता ग्रामीण अर्थव्यवस्थेत आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यानंतर सामान्य हे जे रब्बीचं जे पीक होतं, म्हणजे आता जे म्हणजे तू जे म्हणतोयस की हे सगळे प्रश्न होते, या प्रश्नांचा विचार नव्हता का केला? सरकार कुठेही यासाठी तयार दिसलं नाही. सरकारचं फक्त एक मला असं वाटतं की काहीतरी चमकोगिरीच्या नादात काहीतरी करायला गेलं सरकार आणि आत्ता त्याची त्याला पे करावं लागेल. म्हणजे पण आता सरकार अनेक उपाययोजना करतंय की, आत्ता अनेक गोष्टी सरकारने केल्या आहेत की, म्हणजे एक निर्णय घेतला पण त्याच्यानंतर अनेक गोष्टी केल्या आहेत की. निश्चितपणाने केल्यात. पण RBIचं जेव्हा आपण पाहतोय, RBIला आजकाल लोक रिझर्व्ह बँक सोडून रिव्हर्स बँक ऑफ इंडिया म्हणायला लागलेत. कारण 61 निर्णय आजवर RBIने बदललेत. 2,500 काढा, 5,000 काढा, हे 24,000च काढा, कमी काढा. दॅट्स अ फेअर पॉईंट. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज दिवस किती झाले याला महत्त्व नाही आहे, पण 8 तारखेपासून जे काही निर्णय घेतले गेलेले आहेत, या 8 तारखेपासून च्या निर्णयांमध्ये खरं तर कुठलाही निर्णय चांगला असू दे वाईट असू दे, निर्णयांची हाफ सेंचुरी नक्की केलेली आहे. सरकारने असेल, RBIने असेल, या निर्णयांची इतक्या मोठ्या प्रमाणात निर्णय देणं आणि निर्णय बदलणं हे यापूर्वी कधी सरकारनं केलं नव्हतं. ते यावेळेस त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्यामुळे हाही एक पॉईंट आहे आणि याचे पडसादसुद्धा आपल्याला बघावे लागत आहेत, भेडसावत आहेत. मला सांग, काय घडलं 50 दिवसात? आता या 50 दिवसामध्ये काय घडलं हे मला विचारण्यापेक्षा माझ्या बापाला विचारलं तर बरं पडेल. कारण ते एक सामान्य शेतकरी आहेत, त्यांना काय अडचण येतात. यापूर्वी त्यांच्याकडे कोणता रिपोर्टर गेला नाही, कोणती मीडिया गेली नाही की बाबा रे सांग तुला काय अडचण येतात. हे 50 दिवस झालं मोदींनी निर्णय घेतला. निर्णयामध्ये सांगितलं की नोटाबंदी करा, 500,000ची नोटा बंद करा. ठीक आहे, आमच्यासारखे सामान्य शेतकऱ्यांची पोरं या ठिकाणी शिकायला आले. आम्हाला मेसची तानातान, मेस काय आमचे नातलग नाहीत.
मेसवाले आमचे नातलग नाहीत, ते काय म्हणतात एवढे पैसे भरा तुम्हाला एवढं एवढं जेवण भेटेल. माझे भाऊबंदी असतील मोठे UPSC MPSC करणारे आले असतील, त्यांनी अभ्यास करायचा की ATMच्या रांगेमध्ये उभं राहायचं. मी त्यांचा विरोधक नाही, ठीक आहे, त्यांचं जे त्यांनी निर्णय घेतला एकदम कौतुक, अभिमान आहे आम्हाला या देशाचा, आम्ही पण काही देशद्रोही नाही आहोत. बरोबर आहे. पण या ठिकाणी मला असं सांगायचं वाटतंय की त्यांनी निर्णय जो घेतला ठीक आहे, एकदम व्यवस्थित आहे, योग्य आहे. त्याच्यावर आक्षेप घेणारेही खूप आहेत, मोदी समर्थकही खूप आहेत आणि विरोधकही खूप आहेत. त्यांच्यामधला मी नाही. मी फक्त एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो, हा जो निर्णय आपल्या देशामध्ये मोठा म्हणजे 50 दिवस झाले, या 50 दिवसामध्ये काय घडलं की शहरातल्या लोकांना काय अडचणी आल्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांना काय अडचणी आल्या. शहरी भागात बघायचं झालं तर त्या ठिकाणी पेटीएम आहे, ATMच्या सुविधा आहेत. आमच्या गावाकडे करमाळ्यासारखला तुम्ही जर गेला सोलापूर जिल्ह्यामधल्या, तर त्या ठिकाणी लांब लांबपर्यंत एखादं तुम्हाला ATM सापडेल. अगदी बरोबर. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जर विचार करायचा झाला तर त्यामध्ये आमच्या उसाचे हप्ते येऊन पडतात. त्या बँक 50 दिवस अजूनही बंद आहेत. मला सांगा, आमच्या बापाने कधी 500 रुपयाच्या वरती खिशामध्ये नोट ठेवली नाही. मग ही नोट, या नोटा 500-1000च्या बंद केल्या, 2000ची नोट घेऊन फिरतोय. वडिलांना मला सांगा 40 रुपये गुरांचा चारा आहे. येळ्याच्या जे गाई गुरं असतील आमची, ते 80 ते 120 रुपयाचा चारा खातात. मग प्रत्येक जो व्यापारी आहे तो त्या ठिकाणी जाऊन म्हणतो सुट्टे नाही आहेत. मग आम्ही गुरांनाही मारायचं, आमच्या बापाने फाशी घ्यायची, म्हणजे जी शेतकऱ्यांची फाशी होत होती ती अजूनही चालूच राहायचे. ज्याचं जळतं त्याला कळतं. कोणतं समर्थन करणार तिथं जाणार नाही की बाबा रे शेतकरी आहे, तुझी पेरणी करायची आहे, ठीक आहे, मी 2 तास तुझ्या साठणीचं थांबतो त्या लाईनीमध्ये, तू बाजूला थांब, मी जातो, असं कोणी म्हणणार नाही. काही लोक म्हणतायत सरकारनं जसं मोदीजींनी म्हटलं की या काळ्या पैशावर आणि भ्रष्टाचारावर आघात आहे. आणि काही लोकांच्या इथं माझ्या मित्रांनी प्रश्न उपस्थित केला की सामान्य जनतेकडे पैसा असतो काय. त्याचं उत्तर नाही, बरोबर आहे, सामान्य जनतेत जास्त काळा पैसा नसतोच. पण काळा पैसा म्हणजे नक्की काय. इट्स अ बेसिक पॅरल इकॉनॉमी जी कॅशमध्ये चालते आणि सरकार त्यावर काम का नाही करू शकत, कारण तो व्यवहार कॅशमध्ये होतो, त्यामुळे तो आहे काळा आहे. आणि बरोबर आहे, लोकांना त्रास होतो आहे. आणि ही पण बरोबर आहे की टाकेचा घाव सोसल्याशिवाय देवाला पण पण येत नाही. जर आपल्या समाजाला घेऊन जायचं असेल तर थोडा त्रास सहन करावा लागेल. आणि आपण समाज तो खुशीनं करतो आहे, त्रास सगळं होतो आहे, थोडी प्लॅनिंगमध्ये सरकार मागे पडली आहे, हे मान्य आहे. खरं ओव्हरऑल बघता ह्याचे पडसाद, चांगले पडसाद आपल्याला भविष्यात बघायला भेटतील. काय घडलं? खोटं बोला पण रेटून बोला. आणि मुठभर लोकांना पकडण्यासाठी 100 कोटी जनतेला लाईनीमध्ये उभं केलं. पहिला अजेंडा होता की भ्रष्टाचार कमी करणार, काळा पैसा आणणार आणि सगळे पैसे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणार. आणि आता त्यांचा अजेंडाच पूर्ण बदलला आहे. आता ते म्हणतात कॅशलेस इकॉनॉमी आणि आता डिजिटल इंडिया. म्हणजे तुम्ही नक्की तुमचा अजेंडा काय आहे की कॅशलेस का भ्रष्टाचारमुक्त भारत. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सामान्य माणूस भरडला जातो आहे. आता माझ्यासारखा मी पुण्यातलाच आहे, मी पुण्यातच शिकतो. आता ग्रामीण भागाचे समस्या वेगळ्या असतील, पण पुण्यात मी राहूनसुद्धा मी आज 2000 रुपये काढायला गेलो बँकेमध्ये तर माझे 6 तास 7 तास जातात. म्हणजे जो काम करण्याचा जो वेळ आहे तो तर एक जातोच. आणि परत ते 2000 रुपये खर्च कसा करायचा हाही मोठा प्रश्न येतो. पेट्रोल पंपावरती गेलो की आपण 2000चं पेट्रोल टाकू शकत नाही. आपल्याला जे पेट्रोल टाकायचं 100, 200, 500चं टाकतो. तिथे पेट्रोल भरून सुद्धा 1500 रुपये घेण्यासाठी परत 15 मिनटं थांबायला लागतं. तर पूर्ण भारताला यांनी उभं केलेलं आहे लाईनीमध्ये. आणि याचा निर्णय हा पूर्णपणे चुकलेला आहे. आणि त्याला प्लॅनिंग नावाचं, नियोजन नावाची कुठली गोष्ट नाही. हिटलर जसा वागत होता तसा त्याप्रमाणे मोदी इथे वागतात. मला सांगा, आज लग्न सराई चालू आहे. लग्न सराईला किती लोकांकडे पैसे येतो. मांडववाला पैसे घेतो, तिकडे बँडवाला पैसे घेतो, पण ह्यामध्ये 500-1000च्या नोटा घेतात काही लोक, नाही घेत. आणि राहिलं की मोदींनी केली 500-1000 बंद, 2000ची नोट काढली. 2000ची नोट काढल्यानंतर मोठ्या लोकांकडे प्रत्येकडे 2000ची नोट अवेलेबल आहे आणि ही लोकं सापडली. ही जी कॅश सापडते आहे ही कुठनं सापडते आहे. बँकेचे मॅनेजर, अधिकारी जे मॅनेजर आहेत का, कोण मॅनेजर यांना, ह्यांच्याकडे एवढे पैसे कोट्यवधी आले कुठनं. बरं, हे आले तर आले, ह्याचं करणार काय, हे अजून काय पुढे ठरवले का. रोज नवीन निर्णय घेतात. म्हणजे तू म्हणतोस की ज्या काळ्या पैशाच्या विरोधात ही मोहीम उघडली, तोच काळा पैसा नवीन नोटांच्या स्वरूपात सध्या मिळतोय, तर तो कुठून आला. एक्झॅक्टली ही लोक टक्केवारी घेतात. टक्केवारीवरती आत्ता माझं ठाम मत आहे, टक्केवारी घेऊन या लोकांनी त्यांचे मनी वाईट करून घेतले. 2-2000 रुपये यांच्याकडे आत्ता नोटा रेडी आहेत. हे आले कुठनं. ह्यासाठी मोदींनी काय केलं का. सगळा निर्णय फसलाय असं म्हणतोय. नक्कीच 100% त्यांनी निर्णय घेताना योग्य घेतला, पण त्यानंतर जी अंमलबजावणी करायची होती ते एक्झॅक्ट पूर्णपणे चुकलेली आहे. इंटेंट बरोबर आहे, पण अंमलबजावणी चुकली.
आणि त्यानंतर संपूर्ण देशाला हे सगळं भोगावं लागलं. हेच घडलं. निर्णय चुकला का तुमचा? निर्णय बिलकुल चुकलेला नाही. काय अंमलबजावणी चुकली तुम्ही म्हणताय ते थोडंफार इम्प्लिमेंटेशन चुकू शकतं. ते पण काय झालेलं आहे की थोडंफार म्हणजे काय? थोडंफार म्हणजे रांगेत लोक उभे राहिले. आता ते जे मृत्युमुखी पडलेले आहेत लोक, त्यात काही वृद्ध लोकही होते. म्हणजे आता ते रांगेत म्हणजे वृद्ध आहेत तर त्यांनी मरावं. पण त्यांच्यासाठी वेगळे हे लॉजिक नाहीये. हे लॉजिक नाहीये. लॉजिक नाही मान्य आहे. पण वृद्धांसाठी वेगळ्या लाईन वगैरे हे केलेलं होतं, पण तिथे इम्प्लिमेंट झालं नाही. ते वृद्धांसाठी वेगळ्या आपण लाईनी ठेवलेल्या लॉजिक होत्या. इज दिस, आय डोंट गेट दिस, की जर कोण वयोवृद्ध आहे त्यांनी ह्या लाईनमध्ये नाही ह्या लाईनमध्ये उभं राहावं, पण तुम्ही जर इकडे या लाईनमध्ये उभे राहून मेलात तर आम्हाला काही फरक नाही पडत, आम्ही वेगळी लाईन दिलेली होती. पडत नाही. ते मग? खरंच दुर्दैवी गोष्ट म्हणजे आहे ना, हे त्यांचे बोलणंच मृत्युमुखी तसं आहे. झालेले ते. ठीक नाही ओके. असं म्हणण्याचा उद्देश तो नव्हता. ओके, पुढे. आणि आता अर्थक्रांती म्हणजे काय, बोकील जे आपल्या महाराष्ट्रातले त्यांनी सांगितलं की 99% त्यांनी एक अर्थक्रांतीमध्ये जिंकलेले आहेत युद्ध आणि 1% फक्त युद्ध राहिलेलं आहे. 7 वर्षात बोकिलांनी हात वर केले आता बोकील अजिबात म्हणत नाहीत की मी या निर्णयाच्या पाठीशी आहे. बोकील आता म्हणतात की हा निर्णय माझा नाहीच. एक्झॅक्टली. आणि आता मोदींनी जे काही केले ते त्यांचं आहे. आता बोकिलांनी पूर्ण हात वर केले. त्याच्यामुळे बोकिलांच्या माथी आपण एक खापर फोडू नकोया, आपण मोदींबद्दल बोलूया. पण हे जी ट्रान्सपरन्सी येणार आहे ह्याच्यातनं, जी काही होते आता, जे काही म्हणजे आपण डिजिटली जे काही ट्रान्सफर म्हणजे प्लास्टिक मनी जे वापरणार आहे त्यातनं डायरेक्ट आपलं ट्रान्झॅक्शन होणार आहे, जे काही इम्प्लिमेंटेशन होणार आहे, हे चांगलं नाही का असं तुम्हाला वाटत नाही? नरेंद्र मोदींनी जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल मी खरं मनपूर्वक स्वागत करतो. मी भरपूर लोकांना भेटलो त्या विषयामध्ये. आम्ही सगळं त्या लाईनीत थांबून सगळीकडं लोकांना विचारलं की काय वाटलं काय नाही. खूप लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. काही लोकांच्या चांगल्यात, काही लोकांच्या वाईट आहेत. 100% ज्यांना त्रास होतो आहे त्यांना त्या वाईट वाटणार. लाईनीत 1-1, 2-2 तास उभं राहायला लागतं. 100% 1-1, 2-2 तास 100% उभं राहायला लागते, ते पण मला माहिती. पण सगळे लोक म्हणत आहेत की मी पैसे बदलायच्या लाईनीत नाही थांबलो, मी राष्ट्र बदलायच्या लाईनीत थांबलो आहे. ही लोकांची प्रतिक्रिया आहे साहेब. आणि हा जो निर्णय घेतला आहे तो 100% योग्य घेतला असं मला वाटतं. निर्णय घेतला, पण त्याचे पडसाद काय उमटले आहेत? आत्ता जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती सोल्युशन काय आहे? ठीक आहे ना, कोणी म्हणत नाहीये की हा निर्णय चुकीचा आहे. याच्याबद्दल कोणाचं दुमतच नाही आहे. काळा पैसा जर नष्ट करायचा असेल सरकारला एक निर्णय घ्यावा लागतो. तो इंटेंट चांगला आहे. काळा पैसा संपवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला खरा, पण तो निर्णय फसलाय का आता? नाही बसलं आहे साहेब, कारण की मी सगळीकडे बघितलं सर. आता पेटीएम चालू झालं आहे, ATM डेबिट कार्डच्या मशीन्स सगळीकडं अवेलेबल करते. सरकार कुठल्याही प्रकारची हात धरून बसलेलं नाही आहे. कुठे कुठे पेटीएम आहे, कुठे कुठे ATM आहे, किती ठिकाणी इंटरनेट आहे? मला सांग, महाराष्ट्रात किती ठिकाणी पुणे शहरामध्ये 2000 ATMs आहेत बरोबर. प्रत्येक दुकानात पेटीएम. आता पुणे काय आहे? 60%. पुणे शहर आहे, गाव आहे, काय आहे? निम शहर आहे काय? शहर आणि साहेब ग्रामीण भागामध्ये पण सगळीकडे योजना चालू आहेत. आमचे केंद्रीय मंत्री ग्रामीण भागातनं किती जण आले आहेत? ग्रामीण भागातली परिस्थिती काय आहे? मला फक्त एवढंच सांगा. एकच मिनिट, मला फक्त एवढंच सांगा. ग्रामीण भागामध्ये हे म्हणतात की ATM आता पोहोचतायत. साधी एकच मिनिट तुला उत्तर घे. गावच्या चौकामध्ये ATM नसतं. ATMचा अर्थ देखील ग्रामीण भागातल्या लोकांना आणखी माहीत झालेला नाही सर. मोदीजींना समर्थन केलं म्हणजे देशप्रेम नाहीये. नका जटवा नका. ओके. मला काय वाटतं माहिती आहे का, जर आपण असे डिनाल मोडमध्ये गेलो ना तर कुठल्याच गोष्टी सॉल्व्ह नाही होणार. आपल्याला काय आता मोदी चूक आहेत, मोदी बरोबर आहेत ह्याच्यात जायचं नाही. हे जे सफरिंग आहे ना, हे सफरिंग सरकारला कळलं पाहिजे. इतकाच आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. मला सांग, काय झालं या 50 दिवसात? फसलोय का आपण? म्हणजे बिग टाइम फसलोय का? प्रथमतः निर्णय तर एकदम चांगला आहे. कौतुकास्पद, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. त्याच्यावरनं पुढे जाऊया. एक मेन प्रॉब्लेम असा झाला, थोडंसं इम्प्लिमेंटेशन थोडंसं चुकलं आहे. परंतु कसं आहे, ऑपरेशनच्या आधी एनेस्थीसिया देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं त्या प्रकारे थोडासा त्रास करणं साहजिकच आहे, होणं साहजिकच आहे. आणि तो त्रास होतोय जनतेला आणि लोक सहन पण करतात तो त्रास. आणि जर आपल्याला कुठलाही बदल करायचा असेल, म्हणजे एक काळा पैसा किंवा त्याच्याबद्दल जे युद्ध चालू आहे काळ्या पैशा विरुद्ध, ही एक मोठी लढाई आहे आणि एकट्यानं कोणाच्या लढणं होणार नाही आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी देशाच्या एक हिताचा निर्णय, त्याच्या पाठीशी उभं राहिले आणि देश उभा आहे सध्या. आता एक मुद्दा आणखीन एक आहे, तुम्ही आता सांगाल की बऱ्याच लोकांकडे नवीन नोटा सापडत आहेत. नाही, त्याच्यावरती आपण नंतर येऊया. पण मला फक्त एवढं सांग, किती आता 50 दिवस मागितलेले, 50 दिवस संपत आले, किती काळा पैसा बाहेर आलाय? जितकं यायला पाहिजे होतं तितकं तर आलेलं नाही आहे. ऑफकोर्स किती आलाय? भारतामध्ये काळा पैसा किती होता? ते तर RBIचे गव्हर्नर पण सांगू शकत नाहीत. सांगितलंय ना, 6% कॅशच्या स्वरूपात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काळा पैसा होता. 6% जर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कॅशमध्ये काळा पैसा होता, उरलेला काळा पैसा ब्लॅक
काळा पैसा आणि ब्लॅक इकॉनॉमी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे आपण पहिलं समजून एक्झॅक्टली. पण ब्लॅक इकॉनॉमी डझंट वर्क इन कॅश. ही इकॉनॉमी ही काही गोष्टींमध्ये स्वरूपांमध्ये सुद्धा वर्क होते. सगळेजण काळा पैसा काही पैशांच्या स्वरूपात ठेवणार नाही आहेत, घराच्या स्वरूपात ठेवतील, सोन्याच्या स्वरूपात ठेवतील एवढं. जर 6% काळा पैसा काढायचा होता ना तर त्यासाठी त्याचा मुद्दा हाच होता की मग 100% भारतीयांना काय याचा त्रास झाला. एक गरजेची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणता रिअल इस्टेट सोन्याच्या वगैरे आहेत सध्या, की जसं काही काय प्लॉटिंग वगैरे काय रिअल इस्टेटमध्ये काहीच पैसे केलेलं नाहीये सरकारने. नाही घेईल ना, ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप येईल. तुम्ही पहिल्या स्टेपला जर इतका विरोध करत असाल तर पण चुकीचं या आहे ना. पहिल्या स्टेपमुळे जे प्रॉब्लेम झालेत हे आपण मान्य करतोय का की हे झाले होत आहेत ना प्रॉब्लेम. पण हे नाही ना मान्य करत. सरकार कुठे मान्य करतंय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदाही म्हटलेत का की हो हे सगळं घडलेलं आहे, ही आपण चूक झाली आहे, हे आपण करतोय. हे असं कधीही म्हणत नाहीयेत. जो माणूस या निर्णयाच्या विरोधात बोलतो त्याचा आवाज बंद केला जातो, याला काय म्हणायचं. हे चुकीचं. सरकारला प्रत्येकाने प्रश्न विचारले पाहिजेत. सजग एक मिनिट सजग नागरिकाने सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. परंतु प्रत्येक वेळी मूर्खासारखा विरोध करणं पण तितकं चुकीचं आहे. मूर्खासारखा विरोध म्हणजे काय. याच्या घरी आज खायला नसेल, जेवायला नसेल, माझ्या घरात कोण मरत असेल तर मी जर विरोध केला याचा तर मी मूर्ख आहे. नाही तसा तुम्ही चुकीचं इंटरप्रेट करताय. मग काय म्हणजे बरं बरं मी आलो नाही देशभक्तीचा विषय नाही इथं. हा देशभक्तीचाच विषय होतो. हा तुम्हीच करताय. नाही ही आर्थिक स्वातंत्र्याची लढाई आहे. जो माणूस या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सरकारबरोबर नसेल तो देशभक्त नाही. हे जर राज्याचे मुख्यमंत्री म्हणू शकतील तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला अराजक माजवायचं आहे, तुम्हाला दंगल पेटवायची आहे, की तुम्हाला देशद्रोह म्हणजे देशद्रोही आणि देशभक्ती याची सर्टिफिकेट वाटायची आहेत. गव्हर्न करायचं आहे राज्य आणि देश, की तुम्हाला या गोष्टी करायच्या. सगळ्यात प्रथम राज्याचे मुख्यमंत्री असं नाही म्हणले की जो अर्थक्रांतीला विरोध करेल तो देशभक्त नाही. मला असं वाटतं तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना सिरियसली घेत नसाल, कारण का तुम्हाला माहित नाही मुख्यमंत्री काय बोलतात. ही स्पष्टपणे चुकीची गोष्ट आहे. स्पष्टपणे जा चुकीचं आणि वाक्य. ऐका किंवा दुसरी गोष्ट बरं मुख्यमंत्र्यांना ठीक आहे विचारा. ते आम्ही नक्की ऐकू. करा. दुसरी गोष्ट 500 आणि 1000च्या नोटा बंदी हे फक्त काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आहेत का तर नाही. सगळ्यात प्रथम देशद्रोह आणि ज्या आतंकवादी म्हणजे ज्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटी चालल्या होत्या त्यात बऱ्याच प्रकारचा जाली नोट बनत होते, खोट्या नोटा बनत होत्या. त्या नोटा कुठेतरी बंद करण्यासाठी टेररिझम ॲक्टिव्हिझम थांबवून काश्मीरमध्ये सापडलेल्या टेररिस्टकडे नवीन नोटा सापडतात. तुम्ही काहीतरी फालतूची उत्तरं देऊ नका, फॅक्च्युअली उत्तरं द्या. काळा ब्लॅक मनी हा एक कारण आहे. ब्लॅक मनी हे एक कारण आहे. 8 तारखेला तर बोललेले नव्हते. 8 तारखेला सगळ्यात जास्त म्हणजे फक्त आणि फक्त हे काळ्या पैशाची लढाई ही एकच गोष्ट बोलले होते. दुसरी गोष्ट नरेंद्र मोदींचं 8 तारखेचं भाषण पुन्हा एकदा प्रत्येकाने युट्यूबवर जाऊन ऐका. आणि पहिला मुद्दा हा आहे की आणि देशात ज्या आणि टेररिस्ट वाजवा. ऍक्टिव्हिटी घडतायत, ज्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्तीत जास्त काळा पैसा वापरला जातो. जे ड्रग्ज सप्लाय होतात त्यात जास्तीत जास्त काळा पैसा वापरला पण ते जातो. थांबलं का? ते 100% थांबलं का? थांबलंय. आज काश्मीरमध्ये 100% थांबलंय. मला असं वाटतं, मला काय वाटतं माहितीये, मला एवढंच वाटतं की यांना भाजपनी थोडं या मेंटॅलिटीतनं बाहेर यायला पाहिजे. आणि हे मी असं म्हणत नाहीये की यांचा एक मिनिट कोणाचा द्वेष आहे किंवा कोणाचं काय ना याच्याबद्दल हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की सरकार आहे. मुद्दा हा आहे की सरकार आहे. हे सरकार एका पक्षाचं नाहीये, हे सरकार या जनतेसाठी आहे. आणि या सरकारनी थोडं या डिनायल मोडमधनं बाहेर नाही आलं ना तर मग सरकारला काय पुढचा सामना करावा लागेल तोही लोक ठरवतील. पण या डिनायल मोडमधनं मेंटॅलिटीतनं प्लीज बाहेर या. मोदी सरकारने 8 तारखेला 8 वाजता जो निर्णय घेतला नोटाबंदीचा, आणि त्या नोटाबंदीचा निर्णय घेत असताना सांगितलं की हा निर्णय कोणालाही माहीत नव्हता आणि हा आज जाहीर झालेला आहे. बरोबर आहे. तर हरियाणातील एका आमदारांकडे 6 तारखेला 20 लाखाच्या 2-2 हजाराच्या नोटा त्यांनी सोशल मीडियावर फोटो टाकून जाहीर केलेला आहे. मग हे कसं एका आमदाराकडे हे असं असू शकतं तर अनेक आमदारांकडे पण असू शकतं. हे भाजपाचे आमदार आहेत. तुम्ही ट्विटरवरती सर्च करू शकता, पाहू शकता. आणि मी एक साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी इथं कॉम्पिटेटिव्हची तयारी करतो आणि कॉम्पिटेटिव्हची तयारी करत असताना आज माझे वडील 3 दिवस झाले बँकेत जात आहेत की माझ्या पोराला पैसे पाठवायचे. मला मेसचे पैसे द्यायचे. हा दादा म्हणल्याप्रमाणे मला 10,000 पप्पा ही गंमत नाहीये चेकनी पैसे द्या किंवा यांनी द्या. नाही होऊ दे. ही सगळी माझ्याकडे नाहीये. माझ्या वडिलांना नाही कळत ऑनलाईन ट्रान्सफर. सर बोलू द्या. माझ्या वडिलांची ऐका सर एक मिनिट.
माझ्या वडिलांची शाळा फक्त 7वी झालेली आहे, त्यांना चेक व्यवहार करता येत नाहीत. माझ्या वडिलांची शाळा 7वी झालेली आहे, त्यांना चेक व्यवहार करता येत नाहीत. त्यांनी अरे मित्र, हे बोलणं खूप सोपं आहे रे. अरे हे मित्र, हे बोलणं सोपं आहे. आपल्याला लाज कशी नाही वाटत हे बोलताना यार? मला नाही मला हे कळत नाही. हे बोलणं खूप सोपं आहे रे, की मला तू शिकव, तू जाऊन घरी सांग. मला खरं सांग, आज हे तुला तरी पॉसिबल आहे का? तू तुझ्या घरी जाऊन हे शिकवशील, त्यांच्या घरात जाऊन शिकवशील का? करशील का? किती टक्के देशातली नागरिक असेल? हे विद्यार्थी शिकतायत, त्यांचे आई वडील कदाचित शिकलेले नसतील, त्यांना कदाचित ट्रान्झॅक्शन्स करता येत नसतील, पण मला जर एखादी गोष्ट माहिती आहे तर माझ्या वडिलांनी ATMच्या लाईनीत उभं राहू नये, लागू नये, म्हणून मी हे त्यांना सांगू शकतो ना की तुम्ही चेकने पैसे भरा. बरं 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 जर या गोष्टी जर एका 2 मिनिटात 5 मिनिटात शिकून होण्यासारख्या असल्या ना, मॅजिक वॉन्ड जर माझ्याकडे असते ना, तर मी या देशातला काळा पैसा एका मॅजिक वॉन्डनी गायब केला असता. पण तसं नाहीये ना. लॉंग प्रोसिजर आहे सर, याचे फायदे तोटे हे दोन्ही होणारच आहेत. 100% फायदा काय झाला मला सांग. आज या नोटबंदीचा फायदा 12.5 लाख कोटी काळा पैसा हा सरकार जमा झालेला आहे. मी आणि तू आज मुंबई पुण्यामध्ये राहतो, बरोबर आहे? बरोबर. आज मी मुंबईत राहतो, तू पुण्यात राहतो. सर मी आपल्याला मी या ग्रामीण- सोयी सुविधा एका आपल्या फोनच्या टचवर आहे. सर मी शहराच्या बाजूला ठेवू आपण. नाही, शहर बाजूला राहू दे. मला आज यांनी मगाशी म्हटलं, सर, मी ग्रामीण भागावरती देतो. माझ्या घरच्यांनी करायचं काय? ग्रामीण भागांवरती देतोय. ग्रामीण भागामध्ये सर आज आपण शहरं म्हणतो, आपल्याला सगळी इथं टेक्नॉलॉजी. ग्रामीण भागामध्ये आजही असे व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतात की जे फक्त विश्वासावर चालतात. आज तुम्ही 5,000ची खरेदी केली ती मी महिन्याभराने देऊ शकतो. आज तुम्ही ऊसतोड कामगारांना जर विचारलं, जे टीव्हीवरतीच दाखवते की त्यांचं याला पूर्ण नाही रे मित्रा, नाही मग नाही मग तुम्ही फुल आय थिंक तुम्ही फुल पॅराडाईज मध्ये जगताय जर तुम्ही म्हणताय की ऊसतोड कामगारांना ह्या समस्या नाही आहेत आणि त्यांचा पाठिंबा आहे म्हणून. सगळेजण बोलले, त्याबद्दल मी बोलतो. एक सर्वसामान्य म्हणून जो निर्णय झाला त्याबद्दल एक शब्द, जो निर्णय झाला त्याबद्दल मी बोलत नाही की तो निर्णय वाईट आहे का चुकीचा आहे, पण मला एकच गोष्ट माहिती. मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे. आज ग्रामीण भागातली स्थिती खूप चिंताजनक आहे. हो अहो, कांद्याला भाव नाही, इतकी वाईट अवस्था आहे. टोमॅटोचा क्रेट. कामगारांना तर काय नाही, त्यांना ते पण अहो मला एक मिनिट सगळ्यांना ऐका. मला एक गोष्ट सांगा, 2 टाइमचं पोट भरायचंय. 2 टाइमचं महिन्यात नाही एकदा जेवलं चालेल का? सांगा तुम्ही. महिनाभर राहतात माणसं. अहो त्यांना पण पोट आहे हो. पोरांची शिक्षण शिकवायची त्यांना पण. आज पोरं जिल्हा परिषद ग्रामीण भागात शिकतात ते. खूप वाईट अवस्था आहे हो. मी एक शेतकरी. आता माझं म्हणणे काय, सरकारकडनं जो निर्णय झालाय तो एकदम फेल आहे. मी काय म्हणतो, एकदम फेल आहे. पण त्याच्यावरती आता पुढचं नियोजन काय केलं पाहिजे ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या. भारत आपला कृषीप्रधान देश आहे. आपल्यात सगळ्यात जास्त जनता ही खेड्यात राहते आणि आपल्या महाराष्ट्रात खेड्यात सगळ्यात जास्त जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांच्या वेळी निर्बंध लादले. आता ऊस गेल्यावर आमचं पैसे बिल कुठे जमा होतं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेत. आम्ही काढायचं काय? ऊस घालवला पण पैसे कुठे आहेत आमच्याकडे? आता पहिल्यांदा सांगितलं जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पैसे भरता येणार नाहीत, मग त्याच्यानंतर त्या बँका RBIकडे देता येणार नाहीत. नंतर सांगितलं नाफेडला आम्ही 21,000 कोटी नाफेड जिल्हा मध्यवर्ती बँकांना मदत करेल. त्यानंतर आता सांगितलं की पहिल्या 8 दिवसांमध्ये जे काही जिल्हा मध्यवर्तीमध्ये पैसे आले ते तुम्ही RBI मध्ये भरू शकता. हे खूप कन्फ्युजन आहे का? सरकारच क्लिअर नाही आहे का? क्लिअरच नाही, सरकारची जो भूमिका क्लिअरच नाही. पण मी काय म्हणतो, आता शेतकरी आठवडे बाजार असतो प्रत्येक खेडेगावात, तिथं जाऊन बघा तुम्ही. 2,000ची नोट घेऊन जावा, तुम्हाला एक सुद्धा पिशवीत काय साधे पाव किलो सुद्धा भाजी मिळणार नाही. कारण शेतकऱ्याकडे नाही आणि शेतकऱ्यांची ह्याच्यामुळे उपासमार व्हायला लागले. सुट्ट्या पैशाची तर बोंब आहेच शेतकऱ्यांच्यात. आणि ATM आहेत कुठं तर तालुक्याच्या ठिकाणी. आता तालुक्यात किती गाव असतात? 30 ते 35 गावातली जर माणसं त्या तालुक्यात ATM ठिकाणी गेली तर काय पैसे कसं मिळणार मला सांगा एवढ्या गावातल्या माणसांना? आणि एक मिनिट, जो माल नेतोय आम्ही, जो शेतकरी माल मार्केटला नेतोय तो कवडी मोलाच्या भावात विकत घेतला जातोय आणि मग त्याच्यातनं आम्ही उत्पादन कसं काय घ्यायचं? धान्य असेल, जो काय माल असेल, सध्या रस्त्यावर फेकायची वेळ आली. सिंपल आहे. अहो काहींनी माल टोमॅटो शेतातनं तोडले नाही, कारण का कामगारांचे पैसे कसे द्यायचे? जे काय आहे, जो माल आहे तो शेतातला तो तोडलेला नाही, तसाच कुजून पडलाय. ते तोडायचे पैसे द्यायचे कुठनं? हा मोठा प्रश्न आहे. आता याच्यावरती उपाय शोधा, भांडू नका. क्विकली
मला सांगितलं की 60% 94% लोकांना जनता का भरडली जाते. हाच प्रश्न 1958ला अमेरिका सरकारला पडलेला. याचं कारण एकच होतं की ह्या गोष्टी त्यांना सरकारला ट्रेस नाही आहे, आणि जोपर्यंत हा सगळा व्यवहार कॅशमध्ये असणार आहे कुठल्याच गोष्टीचा गव्हर्नमेंटला ट्रेस भेटणं शक्यत नाही, फुटनोट्स भेटणार नाहीत. आणि जसा व्यवहार बँकेतनं होईल, लोकांकडे कॅश कमी होईल, तसा सरकारला भेटेल आणि प्रत्येक मित्रा आपल्याकडे व्यवहार बँकेतनं करायला कोणी नाही म्हणत नाहीये. इकडे बँका कुठे आहेत, किती ठिकाणी आहेत, ह्यांनी काय सांगितलं आता? तालुक्या ठिकाणी आहेत. बँका आहेत कुठे आपल्याकडे? आपल्याकडे मेजरली आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? हा मुद्दा आहे. मला कोणाचाही विरोध नाहीये या गोष्टींना, एकाचाही विरोध नाहीये. करा, चांगली गोष्ट आहे, पण आपण आत्ता तयार होतो का या गोष्टीला, हा आपण विचार करतोय का? अरुण जेटलीजींनी सांगितलं की प्रत्येक गावात 2 UPI सिस्टीमच्या मशीन ते फ्री देणार आहेत. सुरू आहेत, काम सुरू आहे. नरकाकडे जाणारी वाट ही चांगल्या उद्देशानेच भरलेली असते, पण आज विषय काय झाला आहे की आज आमच्या ऊसाच्या टोळ्या आहेत स्वतःच्या. आज जिल्हा मध्यवर्ती बँक जी ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाते, त्याच्यावर निर्बंध आणले. आज जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 300 रुपये दिवसाला निघतात. आज ऊसतोड मजुराला दिवसाला कमीत कमी 10,000 रुपये द्यावं लागतात त्यांचे बाजार करण्यासाठी. आज कुठनं पैसे द्यायचे हे हा प्रश्न आहे. दुसरा विषय असा आहे की हवामानाचा अंदाज जसा बघावा लागतो दररोज, तसा RBIचे नियम बदलायला लागलेत. दररोज एक नियम नवीन आहे. आणि जिल्ह्यामध्ये बँकेवर एवढी टाच आणलेली आहे यांनी की आत्ता परवाचा निर्णय झाला 300 रुपये द्यायचा, तोपर्यंत काहीही मिळत नव्हतं. आज कारखान्याकडे पैसे नाहीत, जे टोळी मालक आम्ही त्यांच्याकडे पैसे नाहीत, मग आम्ही द्यायचे पैसे कुठले? ते हातावर हात ठेवून बसून आहेत, उपासमार व्हायला लागले. आज आमच्याकडे जी उत्पन्न झालेली ज्वारी बाजरी ती आम्ही त्यांना देतोय तात्पुरती. आत्ता हा निर्णय घ्यायच्या वेळी म्हणजे 8 नोव्हेंबर 2016ला तुम्हाला खरंच असं वाटतं की आपण इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सुसज्ज होतो या सगळ्या गोष्टींचा सामना करायला? नाही, बिलकुल नाही. कारण ते अनएक्सपेक्टेड होतं आणि ते अचानक झालेली घटना आहे. पण तरी पण काही ठिकाणी सरकारने स्वीप मशीन यूज करायला परमिशन दिली आहे. स्वीप मशीन यूज करणारे लोक पण अशी आहेत की जिथे स्वीप पैसे काढायला गेलं की त्यामागे पैसे काढून गेले. समजा 1000ची नोट काढायची, 2000ची नोट काढायची असेल तरी ते 100 रुपये 50 रुपये त्यांच्याकडे ठेवून घेतात किंवा त्यांचे प्रोडक्ट जबरदस्तीने विकत घ्यावं लागतात. हे कुठेतरी चुकतंय. बट ते चुकतंय, पण आपण जर हे ॲक्सेप्ट केलं की आपण. पण हे कुठली गोष्ट करतोय? अजूनही तू म्हणतेस की स्वाईप मशीन वापरायची ही शहरांमध्ये, हे म्हणतात आमच्या गावांमध्ये काहीच नाही आहे. मला फक्त एवढं सांग, ग्रामीण अर्थव्यवस्था तर बँकांवर पण नसते ग. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये बँका या किती मोठा रोल प्ले करतात? फार कमी. किती लोकांची या देशामध्ये अकाउंट आहेत? बरोबर आहे यांचं म्हणणं की सगळ्यांची अकाउंट असावीत, सो दॅट एक सिक्युरिटी येते, मान्य आहे. पण ते करण्यासाठी आपण केलेलं आहे का काही? 100% भारतीयांची सगळी अकाउंट जनधन केलं, चांगली गोष्ट आहे, त्याला नाही कोणीच म्हणत नाही. 100% भारतीयांची बँक अकाउंट झाली आहेत का? तर नाही झाली आहेत. त्या 100% भारतीयांना ती सिक्युरिटी अकाउंटची मिळाली आहे का? बँकांच्या छायेखाली आपण आहोत का? नाही आहोत. आपली इकॉनॉमी ही अजूनही एक अनऑर्गनाइज सेक्टर आपल्याकडे मोठा रोल प्ले करतो. त्या अनऑर्गनाइज सेक्टरला ऑर्गनाईज करण्यासाठी आपण काही केलं आहे का? या प्रश्नांची कोण उत्तर देऊ शकेल का? सर, मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो माझ्या गावचंच. हे बोलतात 100% अकाउंट उघडलेत, पण आमच्या गावचं एक 100% नाही उघडले ते म्हणले होते. नाही ते म्हणतात की जनधन सुरू केलं. गावाकडच्या लोकांचं शिक्षण कमी आहे, त्यांना अकाउंटचे अंगठे बहादूर आहेत. त्या लोकांनी, माझं एक उदाहरण सांगतो, त्याचा शेळी पालनाचा व्यवसाय आणि तो सेंटरिंगला जातो कामाला. तर त्याचे 10-20 वर्षापासून तो व्यवसाय करतो. त्याचे घरात 10-20 लाख रुपये साठवले होते. त्या माणसाचं अकाउंट नाही. जर पैसे बँकेत जमा केले अकाउंट उघडून, 200% टॅक्स लागेल, फौजदारी गुन्हा लागू होईल. अशा पद्धतीत तो घाबरून माणूस त्यानं घरातच पैसे ठेवले. त्या 3 मुलींची लग्न व्हायची आहेत, त्या माणसाने करायचं काय? फाशी घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. अशावर काहीतरी तुम्ही पूर्व विचार केला पाहिजे होता. ही गोष्ट 100% खरे की भारताचं बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण नाहीये. ज्या प्रमाणे आपला फक्त बँकिंगच नाही, आपलं नॉर्मली. आणि यावेळी बँकांवर एक खूप मोठी जबाबदारी होती की त्यांनी लोकांसाठी काम करावं, तर त्यांनी ते काम केलं नाहीये. या कर्नाटकमध्ये ती संपत्ती सापडली आहे, ऑफिसर एका व्यापाऱ्याकडे 3 कोटी कॅश, त्यावर अजूनही ॲक्सिस बँकच्या मॅनेजरवर खटला चालू आहे. तर सगळं दूर. मला एवढा सांग, त्यांचा प्रश्न होता की इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलायला आता म्हटलास ना, मला सांग किती इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे तयार आहे? आपल्याकडे नाही. पूर्ण नाहीच आहे. मी तेच म्हणतोय. अट्टहास केला या निर्णयाचा मुद्दा हाय. कधी ना कधी पोलिओ डोस, पण कधी ना कधी राजा बरोबर आहे, पण आपल्याकडे आपण तयारी पाहिजे ना, तर आपण पोलिओ डोस देणार आहोत. आपल्याकडे पोलिओची लसच नसेल, आपण पोलिओ म्हणून काहीतरी तोंडात घालायचं म्हणून घालायचं का? काय
दुष्परिणाम लोकांची सवय काय झालेली आहे, देवाला नवस करायचं नाही पावलं तर तोही दगड म्हणतात. कळलं झालं कसं आलंय आता, एवढं त्यांनी नियोजन केलंय, बाकीचे कुठे आहे, थोडंसं कुठं प्लस काय नियोजन केलं आणि काय प्लस मायनस 8 काय तारखेला त्यांनी निर्णय घेतला. तो काही एकट्याच्या याच्या जोरावर निर्णय घेतला का? जनतेचं सहकार्य नकोय का त्यांना? वर्गात एखादी माणूस शिक्षक शिकवतो तर पोराचा अभ्यास करण्याची जबाबदारी नाहीये का? बाकीचे नापास झाले तर ते काय त्याचे मॅनेजेबल करून तो वर्गात उदाहरणं ही बसतो. अशी आहे ना, उदाहरणं नाहीये, उदाहरणं द्यावी लागतात, उदाहरणं द्यावी लागतात. ग्राउंड रियालिटी सांग, ग्राउंड रियालिटी सांग, ग्राउंड रियालिटी सांग, ग्राउंड रियालिटी. आज माझ्याकडे तू म्हणतोस की अच्छा ठीक आहे, तुम्ही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काळ्या पैशावरनं पुढे गेले आणि म्हणतात डिजिटलकडे जाऊयात. आता काळ्या पैशाचा उल्लेख पण करत नाहीत, एक उल्लेख करत नाहीत. आता म्हणतात डिजिटलकडे जाऊयात. आता ते म्हणतात की कॅशलेसकडे जाऊयात. असं काय घडलं की काळ्या पैशाचा मुद्दा मागे पडून आता डिजिटल आणि कॅशलेसकडे आला? ऐका ना एक मिनिट, त्याला उत्तर दे. काळ्या पैशाचं हे प्रोसेस चालूच आहे. काय चालू आहे प्रोसेस? रोजचं रोज येणं चालू. अरे यार, सरकार पण नाही म्हणत की एवढा काळा पैसा आला. ऐका ना, तुम्ही खेड्याचं उदाहरण घ्या, शहराचं उदाहरण घ्या. खेड्यात ब्लॅक मनी नाहीये का? लोक मंत्र्यांच्या जमिनी नाहीयेत का? लोक खेड्यात पैसा नाहीये का? जमिनी बँकेत जमा करतोय का? ऐका तुम्ही, ऐका ना, मला पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणून बोलू नका. ऐका सत्ताधारी पक्ष म्हणून बोलू नका. दुसरी गोष्ट, कार्यकर्ता प्रत्येक पक्षात कुठल्या तरी सामान्य घरातनं पण आलेला असतो. प्रत्येकाला त्या गोष्टीचा त्रास होतो, पण तुम्ही तुमच्या मनाची तयारी दाखवली नाही तर त्या गोष्टी होणार नाही. सगळे मनाची स्पष्ट तयारी म्हणणं दाखवत आहे. आहेत. मनाच्या तयारीचा प्रॉब्लेम नाही, हे सरकारच्या तयारीचा हा, मग प्रॉब्लेम आहे. सरकार बरोबर मदत करा ना. काय गोष्टी असेल तुम्ही प्रोसेस लावा ना. लोकांना त्रास होत आहे मान्य, याच्याबद्दल काही दुमत नाहीये, परंतु लोक समर्थन करतात हा मुद्दा वेगळा, ह्याचं सोडून जाऊयात. आणखीन एक चांगला फायदा झालेला आहे डिमॉनिटायझेशनचा, जी नक्सल रॅकेट होतं त्यांच्याकडे जो काही लिक्विड कॅश होती ती बऱ्यापैकी वेस्ट झालेली. नॅक्सलाइटची अर्थव्यवस्था आणि माझ्या शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था, माझ्या आईबापाची अर्थव्यवस्था, काय काय पण एक ह्याच्यात फरक नाहीये. उद्या माझ्या आईबापांनी आत्महत्या केली कारण का त्यांच्याकडे नाही पैसे, मी काय करू रे? आता सिस्टीम फेल्युअरची गोष्ट वेगळी, परंतु आता एक नक्षलवाद्यांचा जो नाही, काय म्हणतो 500,000 चालू होते तेव्हा आत्महत्या होत नव्हत्या. 500,000 बंद आले, मग आत्महत्या झाल्या तर त्याला समर्थन आहे? समर्थन नाहीये त्यांनी. हा जो उन्माद आहे, एक मिनिट, आत्महत्यांचा हा जो आपला उन्माद आहे ना, की 500,000च्या नोटा असताना ज्या आत्महत्या होत होत्या त्याचं समर्थन आहे आणि याचं नाहीये. ऐका ना, जुन्या काळात आज भिकारी करून टाकले जर लोकांना. आता ज्या लोकांनी आत्महत्या केल्या त्यांचं काय ते ऐका ना, तुम्ही जे 100 जणांचा आकडा घेऊन सांगता ना मला, 100 आत्महत्या आत्महत्या नाहीये, ते तर गेले. आत्महत्या करण्यासाठी बाकीच्या गोष्टी नियोजन करून केलं का मोदींनी? I am surprised. I am utterly surprised by the sheer nonsense of BJP की तुम्ही इतक्या इनह्युमन पातळीवर जाऊन जर हा विचार करत असाल ना, तर तुमच्या नेत्यांची पण मला लाज वाटते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की मोदींनी जो निर्णय घेतला त्याचं प्रथमतः स्वागत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की देशासाठी लढायचा जे काही ध्येय आहे ते फक्त आपल्या सैन्यानेच घेतलंय का? आपण सामान्य नागरिक म्हणून आपलं काही कर्तव्य नाही का? दुसरं महत्त्वाचं हवाला व्यवहार असतील तो टोटली बंद झालाय. सट्टा लागायचा तो टोटली बंद झालाय. दहशतवादासाठी ज्या नकली नोटा पुरवल्या जायच्या त्या टोटली बंद झालाय. बँकेच्या रोखीत वाढ झाली आहे. काय म्हणताय तुम्ही? एक बँकेच्या रोखात वाढ झाली आहे. अरे बाळा, एक मिनिट, आपण या कॉलेजमध्ये आहोत जिकडे कॉमर्स कॉलेज. ऐक ना मित्रा, बेसिक मध्ये लोचा आहे का आपल्या? बँकेच्या रोखींमध्ये वाढ होणार आहे. ऐका, बँकेच्या रोखांमध्ये वाढ कशी नाही होणार? बँकांमध्ये कॅश इन्फ्लो जर वाढला असेल, आपण पैसे डिपॉझिट करतोय किती, त्याला काहीही ब्रॅकेट नाहीये. आपण कितीही पैसे डिपॉझिट करतोय, आपल्या कष्टाचे पैसे, आपले पैसे ब्लॅक मनी नाही आहेत. तुझ्या माझ्या कष्टाचे पैसे आपण कितीही डिपॉझिट करतो. मित्रा, आज आपल्याला पैसे काढता किती येत आहेत? सरकार म्हणतं की 10,000 रुपये दिवसाला, 20,000 रुपये आठवड्याला. आज मी सांगतो, मी बँकेत गेलो ना, 4,000च्या पेक्षा वर मला पैसे काढून मिळत नाहीत का? बँक म्हणते, मुंबईमधली बँक म्हणते की आमच्या बँकेत पैसे नाहीत, ATM बंद आहेत. काय म्हणतो, कॅश फ्लो वाढला. तुमचं बरोबर आहे, परंतु हा आपला जो प्रश्न आहे तो आपल्याला काय 50 वर्ष सहन करायचा आहे का? 50 दिवस सहन करायचं आहे. आणि 1 मिनिट, आणि तुम्हाला
आपण फसलोय का? माझं साधं म्हणणं आहे की आपण फसलोय. काहीच फसलो नाहीये. एक मिनिट. निर्णय चांगला आहे, फक्त व्यवस्था थोडी चुकली आहे. व्यवस्था थोडी चुकली आहे. गुड पॉईंट. म्हणजे हे व्यवस्था आपण थोडी मान्य करतो, आपण denial mode मध्ये नाही. पूर्ण चुकली नाही. एक समाजाला भ्रष्टमुक्त करायचं असेल, काळ्या पैशातनं मुक्त करायचं असेल, देवपण द्यायचं असेल, तर 50 दिवसाचे टाकीचे गाव सोसायला काय हरकत आहे? आपल्या समाजाला आज देवपण नकोय. देवपण नकोय आपल्या समाजाला. कोण देव नकोय आपल्या समाजाला. कोण ग्रेट ह्युमन बिईंग नकोय. विनायक सर, आता एक गोष्ट सांगतो, तोंड बोललं की अंग मार खातंय, ही आमच्या खेडेगावात म्हण आहे. म्हणजे काय त्रास ह्यांनाही होतोय, मान्य यांना सगळ्या गोष्टी, फक्त मान्य नाही करायचं. दुसरी गोष्ट, तुम्ही मगाशी म्हणलात की एक जण म्हणले बोलत म्हणले की वयोवृद्ध वाढते, ते बीजेपीचे कोणते होते ते बोलले वयोवृद्ध लाईनमध्ये गेले. वयोवृद्ध मेले चालते, शेतकरी मेले चालतात का? पहिला विषय तुम्ही विषय समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. आम्ही बोलतोय, आम्ही सांगतोय, तुम्ही म्हणतोय की मोदींनी हेच केलं आणि मोदींनी तेच केलं. अरे बाबा, आज आतून त्रास होतोय, त्या त्रासाचे काही उपाय आहेत का तुमच्याकडे? तुम्ही त्याच्यासाठी म्हणले, मगाशी काहीतरी बोलले की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचं आम्हाला स्पेलिंग येतं का खेड्यातल्या लोकांना? ती भानगड काय माहितीये का? पेटीएम. अरे असं काय करता तुम्ही यार? शिका ना बा, हा काय जोक आहे का? आपलं राष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, पण मला अंगाला त्रास घ्यायचा नाही, ही कुठली गत आहे? पण तू तुझ्या आईला ऐक ना. नाही बरोबर आहे ना. 2 मिनिटं ऐक. आपलं राष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, बरोबर ना? हे सगळ्यांच्या इथं बसल्यांचं मत आहे ना, बरोबर का नाही? मग तुम्ही कुठल्याच गोष्टीला त्रास सहन नाही करणार. वाईट याचं वाटतं की अभ्यास नाही आहे मुळात. आणि एक बोगस डॉक्टर जशी सर्जरी करतो तशी सर्जरी कोणीतरी या देशावरती केली आहे आणि आता परत पुस्तकं तपासत बसलेत की नक्की काय करायला पाहिजे असं वाटतंय. एक लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये बघताना मणिपूर आणि या सगळ्या स्टेट्स, ईस्टर्न स्टेट्सचं जेव्हा आपण आजचं चित्र पाहतोय, तर तिथं ट्रायबल कम्युनिटीजमध्ये जे क्लॅशेस सुरू आहेत आणि त्यानंतर सरकारने तिथं इंटरनेट बंद केलं आहे. तर इंटरनेट बंद केल्यानंतर बँकांमध्ये एकतर नोटा नाही आहेत, लोकांच्या हातात चलन नाही आहे आणि दुसरीकडे इंटरनेटसुद्धा बंद आहे. तर अशा अवस्थेत तिथली आजचीच पेपरची बातमी आहे की तिकडं लोकांचे खायचे वांदे आहेत, लोकांना आज काय करायचं हे नाही आहे. म्हणजे जमीन आहे आमच्या, उत्पादन आमचं, पैसे आमचे, मग घरची शिजोरी खायला चोरी असं का होतंय? मला फक्त एवढंच वाटतं की आमच्या हक्काचे पैसे आम्हाला वेळेवर मिळावा. हे काय म्हणता, आम्ही वेळ मागितला 50 दिवसांचा, पण मित्रांनो वेळ ही कोणासाठी थांबत नसते. आमचं बाप, आमची आई या सगळ्यांनी जर फाशी घेतल्या त्यावर तुमची वेळ संपणार आहे का? मला फक्त या शेतकऱ्यांच्या प्रश्नानुसार एवढंच सांगावंसं वाटतं की ह्या जी काय परिस्थिती आहे लवकरात लवकर कशी हँडल करावी हे बघावं. फक्त आश्वासनं देऊन, भावनाशी खेळून लोकांच्या, आणि जवान आणि किसान यांच्यामधला चालला फक्त भावनांचा खेळ, मला दुसरं काय वाटत नाही. कारण माझ्या घरात माझा भाऊ हे फौजीमध्ये आहे, माझे वडीलही शेतकरी आहेत, त्याच्यामुळे ह्या दोघांमधलं जे अंतर आहे ते कितपत आहे हे मला माहिती आहे. एका दिवसात मित्रा सगळं काय होणार नाही आहे. काही समर्थन करणारे असतील ते लोक त्यांना शिकवणार, फोन कसा उचलायचा हे घरच्यांना शिकवायला 2 दिवस लागले हे मला सांगायचं आहे. कारण या डिजिटल इंडियामध्ये तुम्ही प्रॉब्लेम काय माहिती मित्रा, जय जवान जय किसान हे आपण सगळेजण बोलतो, पण ते आपल्याला आचरणात आणताच येत नाही. कारण का आपल्याला ते इकडे नाहीये, आपण इकडे पण नाहीये, इकडे पण नाहीये, इकडे आहे फक्त. ते आपण फक्त बोलायला म्हणून बोलतो आणि ती एक फॅशन झाली आहे म्हणून बोलतो. करावंच लागतं. म्हणणं तर उन्हाचे चटके किती बसतायत हे सहन करण्याशिवाय पर्याय नाही आहे दुसरा. मी काय म्हणतो, आतापर्यंत जो मोदींनी निर्णय घेतला 50 दिवस आम्ही सहन केले, पण आता इथून पुढचा जो तुम्ही निर्णय घेणार आहात तो सर्वांच्या हिताचा निर्णय असावा, सगळ्यांचं हित बघून तो निर्णय घ्यावा, एवढंच सांगणं माझं मोदी सरकारला, बाकी काही नाही. डिजिटलायझेशन म्हणणं, त्यांचं पेमेंट वगैरे करणं हे ग्रामीण भागात आज त्यांनी अवेअरनेस स्प्रेड केला पाहिजे आधी आणि त्याच्यानंतर. कारण बरीच लोक ही चटणी भाकर खाणारी आहेत. कारण तुम्ही डायरेक्ट पिझ्झा आणि बर्गर खायला घालताल तर त्यांना पचणार नाही आहे. आपण काही दिवस त्रास सहन केला, पण आणखी काही दिवस राहिले 8-10 दिवस आपण त्रास सहन करू शकतो. पण तो त्रास सहन 50 केल्यानंतर दिवसात तुला खरंच वाटतं सगळं संपणार आहे? संपणार नाहीये, पण काहीतरी इम्प्रूव्हमेंट तर नक्कीच होणार आहे ना. काहीतरी तुला खरं वाटतं 30 तारखेपर्यंत आता काहीतरी इम्प्रूव्हमेंट होणार आहे? इम्प्रूव्हमेंट, आपण जसे गरीब माणसांनी त्रास होला, सगळ्यांनी त्रास सहन केलाय, बट आणखी काहीतरी त्रास सहन करून नंतर मला ऑप्टिमिझम आवडतं, कारण ऑप्टिमिझम आपण सोडायचं नसतं. ऑप्टिमिस्टिक आपण राहायचं. बघूया काय होतंय. आपण एक मतदानाच्या टायमाला एखाद्या म्हाताऱ्या आजी आल्या होत्या मतदान करायला, त्या तुम्ही बातमी आपल्या चॅनलवर होती सगळीकडे होती की मला मोदींचं बटन पाहिजे. त्यांना कमळ हे चिन्ह माहीत नव्हतं. त्या म्हाताऱ्या आजीनं ज्यावेळेस अपेक्षेनं हे मतदान केलं की बाबा मोदी आने वाले है, वो विकास करने वाले है, दूध भैंस ज़्यादा देने वाले है, सगळ्या उलकट्या भानगडी, आज त्या आजीचा विचार करून यांनी नोटा बंद केल्या का? बाबा आजीकडे 1000ची नोट होती का, 500ची का? पण याच्यासाठी त्या पुढच्या काळात मोदींनी जो निर्णय घ्यायचा आहे तो जनतेचा विचार करून आणि जनतेच्या हिताचा घ्यावा, ही एक त्यांना अपेक्षा, त्यांना बुद्धी चांगली सुचावी त्यांच्या सरकारला. नरेंद्र मोदींना 2014ला लोकांनी मॅन्डेट दिलं आणि ते इतकं मोठं मॅन्डेट होतं कारण या व्यक्तीकडनं या देशाला काहीतरी अपेक्षा होत्या.
त्या अपेक्षांची पूर्तता करणं हे या व्यक्तीचं काम होतं. जी प्रॉमिसेस करून ही व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाली, अगोदरच्या पंतप्रधानांवर न बोलण्याची टीका करून त्यांचे भ्रष्टाचार काढून, बरोबर आहे त्यांनी खूप भ्रष्टाचार केले आणि म्हणून ते आज सत्तेत नाही आहेत, बाहेर हाकललेलं आहे त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, मान्य. ज्या पंतप्रधानांवर टीका करून आज हे देशाचे पंतप्रधान झाले आहेत ना, ते मनमोहन सिंग ॲटलिस्ट नोटबंदीवर या देशाच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये बोलतात, संसदेमध्ये चर्चेत भाग घेतात. एक साधी अपेक्षा मोदींकडनं या सरकारकडनं आहे, इलेक्शन रॅली किंवा तुमचे भाजपचे मेळावे हे म्हणजे देशातल्या जनतेशी बोलण्याचे प्लॅटफॉर्म नाहीत. सो कृपया जर संसदेमध्ये, आणि हे विरोधी पक्षांनासुद्धा लागू होतं, हे फक्त पंतप्रधान मोदींना नाही, हे विरोधी पक्षांनासुद्धा लागू होतं, या संसदेमध्ये याची चर्चा झाली असती तर हे योग्य होतं. पण प्रॉब्लेम काय आहे ऐका ना, आता आपण ह्याच्यात जाऊन परत काय होणार नाही आहे, कारण संसद तुम्हीही चालू दिली नाहीत आणि ते काही बोलले नाहीत. मुद्दा हा आहे, मुद्दा इतकाच आहे, जर तिकडे बोलले, तिकडे मुद्दे मांडले तर ठीक आहे, तर आपल्याला कळू शकतं, समजू शकतं. अजूनपर्यंत मोदींच्या डोक्यात काय आहे आपल्याला माहीत नाही. 30 तारीख होऊन जाऊ दे, 30 तारखेनंतर आपल्याला नवीन काही निर्णय येत आहेत का हे सुद्धा बघावं लागेल. पण होप फॉर द बेस्ट, फिंगर्स क्रॉस, की यानंतरचे जे निर्णय असतील त्या निर्णयांमुळे लोकांना त्रास सहन करावा लागणार नाही. आत्ता जो काही त्रास झाला आहे तो सगळा संपेल ही आपण एक पॉझिटिव्ह आशा करूया. आपण बोलताना खूप निगेटिव्ह बोलतो, पण लेट्स होप थोडा बेनिफिट ऑफ डाऊट सरकारला सुद्धा देऊया, कारण का ही प्रोसेस आहे, मोठी प्रोसेस आहे, ज्यात प्रचंड त्रास झाला आहे, हे आपण कोणी नाकारू शकत नाही, अमान्य करू शकत नाही. सो लेट्स ॲक्सेप्ट की त्रास झाला आहे. होप फॉर द बेस्ट, बरं होईल, फिंगर्स क्रॉस. थँक्यू व्हेरी मच.